देव तुकाराम नाथ भगवान की जय। ईश्वर महाराज की जय। महाराज आज या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होत आहे। हा परमार्थ आश्रम आहे आणि आमच्या इवलेश्वर रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। आमचे मदन महाराज बिहानी ज्यांनी हा ज्ञानेश्वरी पारायण आमच्या भागामध्ये सप्ताह चालू करून दिले। 12 गाव ग्रुप आपण ज्याला म्हणून ओळखतो तोच हा 12 गाव ग्रुपचा सप्ताह आहे। आणि दरवर्षी मागच्या 3 वर्षापूर्वी पण आपण या ठिकाणी होतो आणि आज पण या ठिकाणी आलोत। आमचे काही खांब या ठिकाणी कमी झालेले आहेत। रंगा भाऊ, बाळा भाऊ, मिराशे, आमचे अवधूत गुरुजी, तरी पण चांगल्या जमिनीवर जरी एखादं झाड जुनं गेलं तरी पण तिथं चांगले फूक उगवतात। आपण या ठिकाणी बोलणार आहोत। आमचे बाबा आहेत, विष्णू महाराज पण आहेत। पहिल्यांदा बाबांसोबत बोलू आपण। रामकृष्ण हरी। बाबा, आपला अनेक वर्षापासून जो हा 12 गाव ग्रुपचा सप्ताह चालतो आणि गुरुजीच्या नंतर तुम्ही जी ही आपली धुरा सांभाळत आमचं एक अधिष्ठान आहेत बाबा तुम्ही या ठिकाणी। आणि बाबाचं पूर्ण आयुष्य परमार्थ आणि परमार्थच आहे। बरं, बाबा सोबत आपण बोलणार आहोत। बाबा दर्शकांना, आमच्या भक्त मंडळीला सप्ताहाबद्दल थोडं सांगणार आहेत। पवित्र अधिक मास, श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी योगीराज किसन बाबा 12 गाव ग्रुप या सर्व मंडळीच्या वतीने अधिक मासानिमित्त हा आमचा 3रा सप्ताह आहे। पांडुरंगाच्या कृपेने, ज्ञानोबा तुकोबाराच्या कृपेने, सद्गुरू किसन बाबा, अवधूत गुरुजी, नथुराम बाबा, मदन बाबा यांच्या आशीर्वादाने आम्हाला हे पारमार्थिक जे संस्कार मिळालेले आहेत त्याचा आम्ही एक प्रकारचं जतन करीत आहोत। या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन, या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत पुराण, हरिपाठ, कीर्तन महोत्सव, अन्नदान, आमच्या परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून आपल्या सर्वाचे लाडके सरपंच नाना करंजीकर, नियोजन म्हणजे नियोजन आहे। सप्ताहाचं नियोजन करावं फक्त नानानीच करावं, काही कमी अधिक नाही, भरपूर व्यवस्था आहे। सर्वाची ते काळजी घेतात। म्हणून पांडुरंगाच्या चरणी एवढीच विनंती आहे, आमच्याकडून अशी वारंवार सेवा करून घ्यावी एवढीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी। यानंतर हरिभक्तीपरायण भागवताचार्य ज्यांचा आता आजपासून या ठिकाणी भागवत एक प्रकारचं कथन सुरू होणार आहे। सर्व मंडळीने ते भागवत श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे। 2 शब्द ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपल्या 12 गाव ग्रुपच्या वतीने अवधूत गुरुजी संक्राळेकर यांच्या कृपा आशीर्वादाने, श्री संत किसन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी अधिक मासाच्या निमित्तानं भुवैकुंठ पंढरपूर नगरी चंद्रभागेच्या काठावर परमार्थ आश्रमामध्ये लोकेश चैतन्यजी महाराज यांच्या आश्रमामध्ये आजपासून होणारा अखंड हरिनाम सप्ताह खूप भव्य दिव्य नियोजन आहे। या नियोजनाकरता खरोखर करावं त्यांचं कौतुक थोडंच आहे। सर्व संयोजक मंडळीचे मनापासून आभार। आणि सगळ्यांना एकच विनंती करायची की धोंड्याचा महिना आहे, इकडं तिकडं धोंडे खाण्यापेक्षा पंढरपूरमध्ये यावं आणि या अधिक मासाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। धन्यवाद महाराज। एक मिनिट, आपण थोडस सरपंचाल पण बोलणार आहोत, कारण एक विषय महत्वाचा आहे, ऐका लक्षपूर्वक। 2 पद मिळत नसतात। तुम्ही म्हणाल 2 पद कोणते? गेल्या अनेक वर्षापासून ते सरपंच आहेत आणि सरपंच राजकीय क्षेत्रात असल्यामुळे परमार्थिक क्षेत्रात नाहीत असं बऱ्याचशा लोकांचं मनोगत आहे। आपण त्यांना विचारणार आहोत की तुम्ही राजकीय धुरा चालवून परमार्थाची सुद्धा धुरा चालवता। बरं दादा, हे तुम्हाला कसं जमतं दोन्ही? थोडं आमच्या दर्शकाला सांगा बरं। कारण ब्रह्मदेवाला पण हा मिळाला नाही। ज्यावेळेस ब्रह्मदेव आणि इंद्र काला घेण्याकरता आले होते त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणले की तुम्हाला दोन्ही पद मिळणार नाहीत, पण तुम्ही दोन्ही पण पद सांभाळता पदभार। आणि आम्ही रात्रीपासून 2 दिवसापासून गेले बघतो, रात्री तुम्ही सकाळचे 3 वाजेपर्यंत जागे होते। बाबांनी सांगितलं सर्व काही नियोजन असं कशा पद्धतीने करता, थोडं आमच्या दर्शकांना सांगा।
माझा जन्मच हा वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे. वा. माझे वडील हे सुद्धा पंढरीचे वारकरी होते, त्यामुळं साधू संतांचा आशीर्वाद याच्यामध्ये हे पूर्ण हे चलतं. माझं वैयक्तिक स्वतःचं काहीच नाही आहे. हे सगळं माझ्यासारखे हे छगन बाबा टाकळीकरांसारखे वैरागी मूर्ती आहेत, यांच्यासारख्याचा आशीर्वाद आहे व साधू संतांचा आशीर्वाद आहे. हे सप्ताह माझा नसून हे सर्व 12 गाव ग्रुपचं आहे. एवढं बोलून माझं संपतं. धन्यवाद.